औसा येथे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विकासाची गंगा औषधीकरांना आणून देतो हा दादांचा वादा आहे, असे आवाहन यावेळी अजितदादांनी औशाच्या सुजाण मतदारांना केले। यावेळी अफसरबाबा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे हे स्पष्ट केले। मी या ठिकाणी सांगतो की या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक व्यक्ती देणारे सुद्धा माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत। माझ्या भागांनी जे आहे त्या उच्च शिक्षित आहेत। त्या गेल्या 10 वर्षापासून 2 त्यांनी काम केलेलं आहे। या माझ्या शहरामध्ये कृषी बांधव आहेत। त्या कृषी बांधवाला पहिल्यांदा मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊन त्यांच्या स्थापना केली। अल्पसंख्याक विकास मंडळाला, आर्थिक विकास मंडळाला 1000 कोटीचं अनुदान देण्याचं काम आम्ही केलं काँग्रेसच्या काळात। यावेळी निलंग्याचे माजी नगरसेवक हसन चाऊस यांनी अजितदादांची भेट घेऊन त्यांना नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे स्वच्छ व निर्मळ उमेदवार उभे केले आहेत। यावेळी अजितदादांनी त्यांना खंबीरपणे आम्ही साथ देऊत असे आश्वासन दिले। यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रमबाप्पा काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार परवीन शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, औशाचे मतदार, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर, औसा।